मखाणा, ज्याला आपण फॉक्सनट पण म्हणतो, अत्यंत पौष्टिक असे आहेत, जे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. तर 2 प्रकारे मखाणे कसे बनवायचे ते आज आपण रेसिपी थिएटर मध्ये बघणार आहे. सुरू करूया आपण चटपटीत मखाणे कसे बनवायचे त्यापासून. 1 चमचा साजूक तूप पॅन मध्ये मी घालून घेते आणि 2 कप मखाणे जे आहे ते मी ह्यात घालून घेते. मखाणा म्हणजे त्याला आपण कमळाच्या बियाही म्हणू शकतो. जसे आपण पॉपकॉर्न जे आहेत ते मका फुलवून बनवतो, तसेच मखाणा जो आहे तो कमळाच्या बिया फुलवून बनवला जातो. मंद आचेवर हे जे सगळे मखाणे आहे हे मी तुपावर छान परतून घेते आहे. हे आपल्याला मंद आचेवरच परतवायचे, हाय फ्लेमवर ह्याला परतवू नका. तुम्ही बघू शकता इथे आपले मखाणे जे आहे ते छान झाले. बघा इथे पावडर झाली, म्हणजे आपले मखाणे व्यवस्थित छान भाजल्या गेले. यात मी अर्धा चमचा साजूक तूप घालून घेते. अर्धा चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे. तुम्ही इथे हळद पावडर, तिखट याचाही वापर करू शकता, पण मी इथे फक्त चाट मसाला आणि मिठाचाच वापर केलाय. हे सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे जोपर्यंत मसाला ह्यांना व्यवस्थित लागत नाही. इथे आपले चटपटीत चाट मसालावाले मखाणे जे आहे ते तयार आहे. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मखाणे एकदा नक्की करून बघा. याचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गोड मखाणे. तो मी गूळ वापरून करणार आहे. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे आणि 2 कप मखाणे जे आहे ते छान खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे, परतवून घ्यायचे. मंद आचेवर पुन्हा मी ह्याला छान परतवून घेते. तोपर्यंत तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जर अजूनपर्यंत रेसिपी थिएटरला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करायचे आणि सोबतच फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायचे. इथे आपले मखाणे जे आहे ते छान भाजून झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आता हे जे मखाणे आहे ते आपल्याला एका बाउल मध्ये काढून घ्यायचे आहे. आणि त्याच पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप पुन्हा आपल्याला घालून घ्यायचे. अर्धी वाटी इथे मी गूळ पावडर घेतली आहे. तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर तुम्ही इथे गूळ जो आहे तोही बारीक चिरून घातला तरी चालेल. अगदी 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी घालायचे आणि मंद आचेवर गूळ वितळेपर्यंत ह्याला छान एकत्र करून घ्यायचे आहे. लक्षात असू द्या, गूळ जो आहे तो आपल्याला मंद आचेवरच होऊ द्यायचा आहे, हाय फ्लेमवर तो जळून जाईल. इथे आपला गुळाचा पाक जो आहे तो तयार झालाय. आता आपल्याला ह्यात घालायचं आहे 1 चमचा तीळ आणि आपण जे भाजलेले मखाणे आहे ते घालून घ्यायचे. हेही आपल्याला सगळं छान एकत्र करून घ्यायचं आहे जोपर्यंत गूळ आणि तीळ जे आहे ते मखाण्यांना व्यवस्थित लागत नाही. साधारण 2 ते 3 मिनिटं ह्याला मी मंद आचेवर छान एकत्र करून घेते आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल हे जे मखाणे आहे अगदी चिकट झालेले आहे गुळाच्या पाकामुळे, तर थंड झाल्यावर तुम्ही याला छान एका पॅन मध्ये पसरवून घ्या किंवा ताटामध्ये पसरवून घ्या आणि त्याला वेगळं करून घ्या. मस्त छान कुरकुरीत असे हे गूळ लावून केलेले मखाणे सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही याला कॅरमलाइज मखाणे सुद्धा म्हणू शकता. फक्त इथे मी साखरेच्या ऐवजी थोडा हेल्दी ऑप्शन गुळाचा वापर केला आहे. बघा सगळे जे मखाणे आहे ते छान वेगळे झाले एकमेकांपासून आणि मस्त कुरकुरीत पण झालेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे मखाणे एकदा नक्की करून बघा. तर दोन्ही पद्धतीने तुम्ही मखाणे जे आहे ते एकदा नक्की करा. थोडे सॉल्टी, थोडे स्वीट असे मखाणे
खूप पौष्टिक आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे जे मखाणे आहे ते एकदा नक्की करा. आणि पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायला आवडेल तेही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. सोबतच रेसिपी थिएटरला लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा.